पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. चिंगुडी दात आमटी ना आजी, राहू दे ना, आवडतं ना मला. आजोबा तुम्ही पण खा ना. हो. नाही खा तू खा. मी लोणचं खाईन थोडस. थोडस. हो हो हो. काय ग, हसायला काय झालं? टग्याची आठवण झाली. गावी लोणचं घालायचं ना मी आई, अगदी असंच वागायचं. एकदा काय झालं माहितीये, कैऱ्या सगळ्या स्वच्छ धुतल्या, वाळत घालायला ठेवलं. नंतर येऊन बघते तर काय सगळ्या कैऱ्या कुरतडून ठेवल्या होत्या. आम्हाला असं वाटलं उंदराने कुरतडून ठेवल्या असतील. आबांना पण तेच वाटलं. आबांनी तर अख्खं घर पालथं घातलं. नंतर कळलं घरचाच उंदीर होता. विचारलं तर म्हणतो कसा, कोणती कैरी आंबट हे बघत होतो म्हणून सगळ्या कैऱ्या कुरतडून ठेवल्यात म्हणे. वा आनंदी, इथलं पण काही वेगळं नाहीये. आपल्या घरातलं लोणचं सुद्धा लवकर घालायला हवं, कारण इथल्या कैऱ्या सुद्धा संपतील. आले का मी? चिंगी, ते चिंगीला घेऊन जायला आलो होतो. चल बाळा. नाही नाही, मला लोणचं कसं बनवतात ते शिकायचंय. हा बाळा, पण आता काल नव्हतो ना मी दिवसभर, मग आज चल ना माझ्यासोबत थोडा. प्लीज, लोणचं रोज नाही बनवता येत ना रे. घरी तर मी रोजच असते. बाळा पण ते हे बाय माझे, हे कोणी कुरतडून ठेवलंय? टग्या, हे बाय माझं. टग्या, कसं आहेस तू? हा, आणि कसं काय आलास? एक मिनिट थांब, तू घरी न सांगता आलास का? नाही नाही, एकटा नाही, माझ्यासोबत आलाय तो. मी जिथे गेलो होतो ना त्याच्या शेजारी तुझं गाव आहे, तर म्हटलं टग्या शेटला भेटून यावं. मग निघताना माझ्या मागे लागला आणि आला. चिंगी, आता तुझी सुट्टी आहे ना, एकदम मजेत जाणार आहे टग्या बरोबर. हा भैया कालचा कुठे गेला? बाई, आपल्या घरातली भांडी कोण नेतं ना? शेजाऱ्यांना दिल्यास का ग काही? सध्या घरात काही बनतंय का शेजाऱ्यांना देण्यासारखं? आनंदी असती तर गोष्ट वेगळी होती. हो ग बाई, आणि आता बनलेलं जर शेजाऱ्यांना दिलं तर शेजारी कायमचं बोलणं टाकून देतील. आई काहीतरी बोलू नकोस. कालचा कुठे ते बघ आधी, सांग मला. अगं, मी आता ऑपरेशनची बाई कसा ग कालता शोधू? हा वर्षा, अगं चिंगी काहीतरी करत होती कालत्या सोबत. मला वाटतं तिच्या रूम मध्ये असेल ग. शोध शोध. अरे देवा, चिंगीच्या रूम मध्ये कालथा काय चाललंय ना? आधीच मला ऑफिसला उशीर झालाय. आई म्हणजे मला ना, मला पाय जमत नाही ना शोधायला, म्हणून तुला सांगते शोध. ते खाली बिली बघ बघ, तिथे असेल बघ. सापडला? सापडला का ग? काय ग? हे बघ काय. काय ग बाई, पोरगी काय कशाचं बनवेल सांगता येत नाही. आई, तू काहीतरी जळल्याचा वास येतोय का ग तुला? अगं, तव्यावरची पोळी म्हणते मी. करपले करपले. जा जा. अरे देवा, माझी पोळी. आता या कालथ्याने पोळी उलटायची का मी? देवा, या पोरीची शाळा कधी सुरू होते कोणास ठाऊक. कॅलेंडर कुठे ठेवलंय ग बाई? हे बघ हे बघ, हे कॅलेंडर ठेवायची जागा आहे का बाई? ह्या पोरीने ना उच्छाद मांडलाय नुसता. कधी सुरू होते शाळा हिची?
अरे देवा. पड तू पड. अरे 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 टग्या चिंगी नुसतं सरबत पिऊन पोट भरणार का? चला एक कचोरी घ्या. टग्या कचोरी घे चल. ए चिंगे चल चिप्स खा. का कैरी खाऊन पोट भरले तुझं? हा नाही नाही औषध खाऊन चिंगी तुका नको असत ना तर माका दे मी खातोय. नाही नाही सगळे नाही देणार थोडेसेच देणार ते पण देईल का ना माहिती नाही. हा ह्याच्यातले पण तेवढं दे. नकोच ते मला. मालती अगं हे सरबत घेऊन जा आणि यांच्यासाठी कोल्ड कॉफी घेऊन ये ना. अहो बाबा आता सरबत प्यायले ते कोल्ड कॉफी कशी देणार आणि लहान मुलांना कशी देऊ मी कोल्ड कॉफी. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. बरं ठीक आहे तुम्हाला जे हवं ना ते तुम्ही मागून घ्या. हे बघ टग्या आणि तुला जे हवं ना ते माझ्याकडे मागायचं. आपण आता ना मजा करणार आहोत एकदम. हा मला काय हवंय ना तर मी येतानाच राघवरावला सांगितलंय. तूच सांग ना काय सांगितलं होतंस ते. हनीमूनच जाऊ गेले मी. तुम्ही जातात हनीमूनला आणि मला तुम्ही घेऊन जात नाही. जेव्हा तुला सुट्टी असेल ना तेव्हा तू आलास की मग आपण हनीमूनला जाऊ. आता काय फेब्रुवारी चालू आहे बरोबर आहे. मग मार्च एप्रिल म्हणजे तुझी शाळा संपली की तुझ्या सुट्ट्या चालू होतील. मग तर काय सुट्ट्या सुट्ट्या तेव्हा मग चांगलं 20 दिवसांसाठी हनीमूनला जाऊ ना. आनंदी हनीमूनाक म्हणजे हनीमून म्हणायचंय का याला? राघवराव का म्हणाले होते की माझी परीक्षा संपल्यावर माका हनीमूनला घेऊन जाणार. आता तर हनीमूनला जाऊ कच होया. काय परीक्षा संपून 10 दिवस झाले. आता यांचा तरी फोन येऊ नको. मीच केला फोन आणि सांगितलं त्यांका हो राघवराव माका हनीमूनला घेऊन चला. तेव्हाच हय घेऊन इले माका. आनंदी हे प्रकरण काय आहे? आम्ही गेलो होतो ना मागच्या वेळेस हनीमूनला तेव्हापासून मागे लागलाय. आता काय माका माहित नाही. राघवराव आपण हनीमूनला जाऊच आता. बोला कधी यायचं हनीमूनला? ढगेश्वर जाऊया आपण पण आधी तू वर घरी तर चल. चिंगीच्या आजीला तर भेटूया आपण. चल. होय होय चला मी इलाय. चिंगी तू पण चल वरती आपण खेळूया. चल आनंदी तू चल वरती. त्या गावात सगळी बातम्या देऊची असत. तू नामे काका ना नामे काका. तो मारकुट बैल तो हरावलो आणि ती शुभ काकूची लेक ती नाही ती आली परत घरात. तिला सांगतो नांदत नाही हा. तिला नांदायचं नाही. अगं ए तू सगळं हळद ऐकणारस. चल ना घरी तिकडे सांगतो सगळं. टक्या तुला सांगते आई ना. चिंगुडी तू चिप्स खाते खा. हे बघ टग्या आजोबांना बरं वाटत नाही ना. मग त्यांची काळजी घ्यायला हवं ना इथे कोणीतरी. म्हणून मला इथे थांबावं लागतंय. तू जा ह्यांच्यासोबत वर. तुला आठवण आली ना माझी तर आहे ना मी इथे. नंतर भेटूयात आपण. मी लेन तू तुझ्या घरी येणार नाही. टग्या अरे माझी तब्येत बरी नाही ना म्हणून आनंदी इथे थांबली आहे. तू कसा तरुण पोरगा आहेस स्वतःला सांभाळू शकतोस. पण मी म्हातारा आहे ना. माझी काळजी घ्यायला आनंदीला इथे राहू दे ना. औषध खाऊन असा म्हणतास. बरं ठीक आहे तुमच्यासाठी सोडते ती का. ए पण आनंदी नंतर भेटूयात हा. हो लवकर या आनंदी. चिंगी चल वरती चल. राघवराव चला. चल.
माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपल्या दोघांमध्ये आता कुठलंच अंतर मला कधीच नको. आनंदी, तुला जो त्रास होतोय ना तो कळतोय मला. तुझं दुःख मी समजू शकते ग. बापरे, अजून 17 दिवस आहे शाळा सुरू व्हायला. काय करायचं तोपर्यंत? घरात नुसता हैदोस मांडलाय. नको नको आलं ग बाई वादळ. हे बघ मी कोणाला आणलंय. वादळ कोणाला घेऊन आलंय? ये आजी, मी इलाय. वादळासोबत सुनामी आली. नको नको. ए वर्षा, अगं सुनामी माझ्या जवळ येते. मी आजी पाया पडतोय. पाया पडला. ओके, बरे आहेस ना? हो बाळा, बरी आहे मी. बस बस लांब बस. रिमोट चल. चिंगे चिंगे चिंगे, नाही मला माझे सिरियल बघायचे. रिमोट दे. नाही नाही दे, पोरांनी नाही बघायचं. मी सिरियल बघायचं. नाही ना, कार्टून नाही ते. तुम्ही पोरं मला दे ग रिमोट, दे ग मला रिमोट दे ना. कावळा कावळा, बस आता बोंबलत. जाऊ दे. टाक्या, आपण ना पेंटिंग करू. माझ्याकडे ना खूप सारे पेपर्स आहेत. पेंटिंग वाले घर रंगवायचं नाही, सांगून ठेवते मी. अजिबात घर रंगवायचं. ए बाळा, घर रंगवायचं. बोल. अरे अरे, असं विचारतात तुमच्याकडे? जर नाजूकपणे विचारू. ऑपरेशनची बाई आहे मी. हे बघ, माझ्याकडे केवढं सारं सामान आहे. चल मस्त मज्जा करू आणि पेंटिंग पण करू. काय रे, तू कधी आला? टग्या, काय रे, कधी आलास? कसा आहेस तू? मी बरे आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. तू काय एकटा आलायस? काय रे? एकटा नाही, मी घेऊन आलो. ते महत्वाचं नाही. इकडे ये. तू दादा, तू टग्याला घ्यायला गेला होतास? नाही, मग मी अतुलच्या गावी गेलो होतो. वाटेत आनंदीचं गाव लागतं, मग तिकडे जाऊन भेटलो. टग्याला घेऊन आलो. अतुलच्या गावी? कशाला कशाला व्याप लावून घेतोस? कशाला म्हणजे? आई माझ्या कामाचा भाग येतो. वर्षाला डिवोर्स मिळून द्यायचा आहे ना, म्हणून हा कुठे राहतो, ह्याचं गाव काय, त्या गावात ह्याची काय पत आहे, हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. वर्षाला डिवोर्स मिळवून देणं माझ्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. आई, दादा काय झालं तिकडे? त्याचे आई बाबा? हा इतका फसवा आहे. ह्याने त्याच्या आई वडिलांना फसवून हा इथे निघून आलाय. बरं, एवढंच नाही, तिथे कित्येक लोकांकडून उसने पैसे घेतलेले, ते पैसे त्यांना परत केलेले नाही. ती लोक शोधतायत ह्याला. मी गेल्यानंतर ते लोक मला विचारतात, तू कुठे आहे माणूस, त्याचा पत्ता सांगा, आत्ता जाऊन त्याला धरतो आम्ही. अशी अवस्था आहे सगळी. पण मी तिकडे गेलो, मला या सगळ्या गोष्टी कळल्या. हे फायद्याचंच ठरलं. पण दादा, ह्या सगळ्याचा आपल्याशी काय संबंध? तू वेडी आहेस का वर्षा? संबंध आहे. कोर्टामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे आपल्या केससाठी. ह्या माणसाने तुला सुद्धा अडकवून ठेवलंय. तुला डिवोर्स द्यायला तयार नाहीये. आता ज्या लोकांकडून पैसे घेतलेले आहेत ते पैसे मागायला त्याची बायको ही म्हणून हिच्याकडे काय येणार नाही. ही गोष्ट आपण कोर्टात मांडू शकतो. आपल्याकडे स्ट्रॉंग मुद्दा आहे. त्यामुळे आपल्यासाठी ही गोष्ट खूप फायदेशीर आहे. थँक्यू दादा, तू खूप करतोयस माझ्यासाठी. हो रे राघवा, तू खूप करतोय, पण ही पोरं काय करतात ते बघ. काय अरे घर आहे का काय? उचला उचला, सगळं उचला. घराचं काय करताय रे तुम्ही? कपाडखाना सगळा. मारामारी नको, मारामारी नको. तू दमलायस ना रे प्रवास करून. मारामारी कसला करतोस तू? उरलेली उद्या सकाळी कर. हो, तुम्ही आधी जाओ. कुठे जावा? तुला माझ्यासोबत यायचं, माझ्याकडे झोपायला. चल ये. बरं, हो थांबा. हो, आनंद दिल्यावर मी येते. टग्या ऐक,
आनंदी नाही येणार आहे. अरे चिंगीच्या आजोबांची तब्येत बरी नाहीये, मग आनंदीला त्यांच्यासोबत थांबावं लागणार आहे. आनंदी म्हणाली होती की नाही? एवढं काय ते यात? आजोबा झोपल्यावर त्यांना कळणार आहे काय? आणि एवढं काय आजारी वाटले ना ते मला, आणि ते म्हणाले आजारी आहे पण मी पण हो म्हणालो. हे बघ, आबांना बरं नसलं की आनंदीला आबांसोबत थांबावं लागते की नाही? मग तसंच आता पाटकर आजोबांची तब्येत बरी नाही म्हटल्यावर आनंदीला तिकडे थांबावं लागणार आहे. हा, तर तू चल बरं, चल झोपायला ये. आलो, 5 मिनिटात आलो, 5. ठीक आहे, ये पण, आणि मारामारी करू नका. होय. चिंगी तू हे घे, आपण खेळूया. हे घे. काय गो चिंगी, तू शांत का? आता तर चांगली खेळत होती. काय नाही. खरं खरं सांग, तुझे बाबा माझ्याशी खोटं बोलतायत ना? काय तरी गडबडा. आनंदी घरी येत नाही ना? टग्या, मला माहित नाहीये की त्या दोघांमध्ये काय झालंय, पण त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालंय आणि आई वरती येतच नाहीये, तिथेच थांबते. मला तिची खूप आठवण येतीये. माझं सगळं आता मीच करते. मी तिला कितींदा सांगितलंय की माझ्यासाठी तरी घरी ये, पण ती येतच नाही. आता काय करावं कळत नाहीये मला. खूप वाईट वाटतंय. आणि तुमच्या बी कोणी मला काय सांगितलं नाही याच्याबद्दल? तू काळजी नको करू. आनंद तुमच्याकडे लग्न करून आली ना, तेव्हा मलाही वाईट वाटलेलं. मी समजू शकतो किती त्रास होतोय तो. आता मी आलोय ना, आनंदी परत घरी येईल बघ. काळजी नको करू, तू झोप. मी पण चालू राघवरावांकडे झोपायला. बिचारी एकटीच असतील ना. आता तू माका सांगितलंस ना, बघतो ते काय करायचं ते. तू झोप. टग्या, तू आलास म्हणून मला खूप बरं वाटलं, नाहीतर मी खूप बोर झाली असती. औषध खाऊन एवढंच ना, तू रडू नको. हा, मी हाय इथेच. तू झोप. हा, गुड नाईट. गुड नाईट. चिंगीने सांगून सुद्धा आनंदी घरी येत नाहीये. टग्यासाठी सुद्धा ती येत नाहीये. तर काय करावं मी? आनंदी, तू घरी येण्यासाठी काय करू मी आता? आता तुम्ही काय करू नका. आता जे काय करायचे ते मी करणार. आनंदी निघून गेली तर तुमचा देव उदास झालाय काय?